बाबा, माझ्यासमोर डोळे पुसण्याची काहीच गरज नाही. मला तुमच्या मनाची अवस्था माहिती आहे. तशी माझी खात्री आहे आकाश लवकर बरा होईल. पण त्याची ही अवस्था भगवत नाही. खरंय बाबा, कधी असं इमॅजिनच केलं नव्हतं ना आपण कोणीच. आणि ह्या सगळ्यामुळे ना सध्या घरातले सगळे, तुम्ही स्वतः इमोशनली मेंटली खूप थकलाय. तो दिसतंय ते तुमच्या चेहऱ्यावर. बाबा, तुम्ही एक काम करता का? तुम्ही आज थोडा आराम करा, घरी जा. मी थांबतो इथे रात्री. नाही नको नको, मी आहे. बाबा ऐका ना प्लीज. अहो, आकाश सरांना बरं वाटलंच पाहिजे, पण त्यासोबत आपल्याला आपली पण काळजी घ्यायची आहे ना. प्लीज ऐका ना माझं. अरे पण इकडे काही लागलं तर मग? बाबा, इथे काही लागलं तर मी आहे इथे, पण घरी आई एकटी आहे. त्यांना सुद्धा तुमची गरज आहे ना आता. तुमच्या आधाराची गरज आहे, म्हणून सांगतोय मी. तुम्ही प्लीज घरी जा. पण काही लागलं तर कळवशील ना? हो, मी लगेच कळवेन. तुम्ही या आता. काळजी. आकाश ठाकूर, आता फक्त तू आणि मी, दुसरं कोणीच नाही आपल्याजवळ. आता तुला कोणी वाचवू शकत नाही. शेवटची, कारण उद्यापासून सगळं माझं असणार आहे. सगळं. Excuse me? सॉरी. या हॉस्पिटलमध्ये स्टाफ खूप आहे ना, खूप गर्दी असते. आय हेट गर्दी. जरा लोक घरी जाऊ दे, गर्दी कमी होऊ दे, मग सावकाश अगदी आरामात मारेन मी तुला. बनीची आई, आम्हाला झोप नाही येत. का बाळा, दुपारी झोपला होतात का? नाही, बाबाची आठवण येते. मला काळजी वाटते बाबाची. मला पण त्यांची खूप काळजी वाटते. बनीची आई, आपण बाबाला फोन करूयात ना. प्लीज फोन करूयात, मग आम्ही नक्की झोपू. प्रॉमिस. नाही बाळा, बाबाला असं हॉस्पिटलमध्ये फोन नाही करता येणार आपल्याला. पण का नाही? बाबा आमच्याशी नक्की बोल. बाबा तुमच्याशी नक्की बोलेल, पण आता बाबा झोपलाय की नाही, आणि आजारी असतो ना जेव्हा आपण, तेव्हा आपल्याला भरपूर आरामाची गरज असते, माहिती? बाबा गाढ झोपेत म्हणून तो फोन उचलणार नाही. तर काकी बोलली तसं तो कधीच नाही उठणार. नाही नाही बाळा, नाही बोलायचं. बाबा लवकर बरा होणार आणि घरी पण लवकर येणार. बनीची आई, आमची आधीची आई पण अशीच देव बाप्पाच्या घरी गेली. बाबा पण गेला तर? नाही बाळा, असं नाही बोलायचं.
मी कुठेही नाही जाणार. तुम्हाला सोडून कधीच कुणीच कुठे नाही जाणार. आम्ही बाबा मग तनया काकू असं का बोलली? नाही का काही बोलते. मी तिघांनी तिचं अजिबात ऐकायचं नाही, कळलं? त्यांची काय बोलावं सुद्धा कळत नाही. बरं, मी तुम्हा सगळ्यांना एक सिक्रेट सांगू? हो. बाबा आत्ता जरी झोपलेला असेल ना तरी गार झोपेत. बरं, गाढ झोपेत. बाबा गाढ झोपेत असला ना तरी आपण जे काही बोलतो ना त्याला सगळं कळतं, माहितीये? खरंच? हो, खरंच. मला सांगा, तुम्ही जर असे घाबरून गेलात तर आवडणार आहे का बाबाला? नाही ना. बाबा लवकर बरा व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही तिघांनी खूप खूप हॅपी राहायला पाहिजे, माहितीये? ते बाकीचे लोक जे काही बोलतात ना त्याकडे अजिबात लक्ष नाही द्यायचं. मग बघा बाबा कसा पटकन बरा होईल आणि घरी येईल लवकर. तुम्ही बाबासाठी एवढं करणार ना? हो. गुड गर्ल. चला चला बघू आता, झोपा पटकन, डोळे बंद करा.